मित्रांनो, कर्माचा एक अटळ नियम आहे, तो म्हणजे शून्य अपेक्षा. तो कसा? भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन हा जो संदेश दिला, तो केवळ आध्यात्मिक विचार नसून यशाचा सर्वात मोठा बिझनेस मंत्र आहे. जेव्हा आपण एखाद्या फळाची अपेक्षा धरून काम करतो, तेव्हा आपले लक्ष कर्मापेक्षा परिणामावर जास्त असते. परिणाम आपल्या मनासारखा मिळाला नाही की दुःख पदरी येते. मी जेव्हा हे यूट्यूब चॅनल सुरू केलं, तेव्हा मला सबस्क्राईब, फॉलोअर्स, मग काय अजून काय म्हणतात त्याला, लाईक, शेअर असं काहीच माहिती नव्हतं. परंतु फक्त माझे विचार तुमच्यापर्यंत मांडता आले पाहिजे किंवा मला तुमच्याशी बोलता आलं पाहिजे, हा एकच हेतू होता. म्हणून आज मला ह्या गोष्टीचं पण काही वाटत नाही की माझे सबस्क्रायबर किती आहे, माझं मोनिटाईज कधी होणार. माझ्या काहीही अपेक्षा नाही आहे, कारण ही वाढ जी आहे, ही अपेक्षा जी आहे, ती मी काही ठेवून केलेली नव्हती. जेव्हा तुम्ही झिरो एक्सपेक्टेशनने काम करतात, तेव्हा निसर्ग तुम्हाला अनपेक्षितपणे भरभरून देतो. हे यश केवळ कोणत्याही आकड्यांचं नसून अपेक्षा शून्य राहून मिळणाऱ्या समाधानाचे आहे. धन्यवाद.